अजित पवार साहेबांचा घातून 1 ते 1.5 महिना झाला तरीही शरद पवार चुप का? ते बोलत का नाही? आवाज का उचलत नाही? काय वाटतं तुम्हाला? दाल में कुछ काला है? काही बोलत नाही शरद पवार साहेब. रोहित पवार साहेब चौकशी करत आहे. घात झाला की अपघात झाला, एवढा प्रॉब्लेम होऊन आला रोहित पवार साहेबांना. तिथं तक्रार घेतल्या जात नाही. बारामती तालुक्यात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेतली जात नाही. तर विचार करा, तरीही शरद पवार साहेब आवाज उठवत नाही का बरं? काय वाटतं तुम्हाला? कारण अजितदादांचा घात झाला, अजितदादाला जळून खाक, म्हणजे त्यांना जिथे जळून खाक केलं, कोळसा करून टाकला, त्यांचा इमान जळून खाक झालं. सगळं महाराष्ट्राची जनता म्हणत आहे घात झाला, घात झाला, घात झाला. पण शरद पवार साहेब बोलून राहिले नाही काहीच. शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेबांची युती होणार होती. दोन्ही पक्ष एकात येणार होते. राष्ट्रवादी पक्ष दोन्ही एकात येणार होते. तरीही शरद पवार साहेब बोलत का नाही? काय वाटतं तुम्हाला? नक्की कमेंट करून सांगा. कसं आहे दादा, महाराष्ट्रातली जनता रडत आहे, डोळ्यातून पाणी पडत आहे आपल्या अजितदादांसाठी. अजितदादा पोरके करून चालले गेले महाराष्ट्रातल्या जनतेच्या लेकरांना. माझं एकच म्हणणं आहे, अजितदादांचा घात करणारा घातवंत सापडला पाहिजे, जेणेकरून अजितदादाला त्यांच्या आत्म्याला शांती तरी मिळेल. पण प्रश्न हा पडतो की अजितदादाचा घात झाला, अपघात झाला की नाही झाला हे ठाऊक नाही मला, पण त्यांचा घात झाला. पुरी महाराष्ट्र जनता ओरडत आहे. न्यूजवाले तर तुम्हालाही माहिती आहे अपघात करत आहे, फक्त जनताच घात करत आहे. त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे की त्यांचा घात झाला की अपघात झाला तरी ऑब्जेक्शन हे आपले शरद पवार का उचलत नाही? रोहित पवार साहेब एकटेच मैदानात उतरलेले आहे. त्यांना माझं एकच म्हणणं आहे, ते म्हणत आहे राजकारण हा राजकारणाचा भाग नाही आहे म्हणतात. रोहित पवार साहेब म्हणतात राजकारणातला भाग नाही आहे हा. आम्ही राजकारण करत नाही, आम्ही आमच्या दादांना न्याय देण्यासाठी मी लढत आहे, असे रोहित पवार साहेबांचे वाक्य आहे. त्या माणसाला माझा सल्यूट. तो माणूस अजित दादांचा घात झाला की अपघात झाल्याची चौकशी करत आहे, पत्रकार परिषद घेत आहे. तो विचार करा, तो माणूस तक्रार नोंदवायला जातो, त्याची तक्रार घेत नाही. तो बलाढ्य आमदार असतानाही त्याची तक्रार घेतली जात नाही. तर विचार करा सर्वसामान्य जनतेचं काय. पण माझं एकच म्हणणं आहे की आपले शरद पवार साहेब राजकारणातले बलाढ्य नेते आहेत, राजकारणातले बलाढ्य माणूस आहात, तरीही ते अजितदादांचं एवढं असं कांड झालं, त्यांचा घात झाला तरी आवाज उठत नाही. का बरं उठत नसल? कुठेही बघितलं तर शरद पवार साहेब आवाज उठत नाही. का बरं उठत नाही? काय असेल तुमचं मन नक्की सांगा. काय दाल में कुछ काला आहे का? काय आहे नेमकं, काय आहे? काय वाटतं तुम्हाला? तुमच्यावर सोडलेलं आहे मी. तुमची कमेंट लय महत्वाची आहे माझ्यासाठी. तुम्ही कमेंट करून सांगा मला काय वाटत आहे तुम्हाला. काय शरद पवार साहेब कमेंट का करत नाही, बोलत का नाही? अजितदादांचा घात झाला की अपघात झाला याच्यावर ऑब्जेक्शन का उचलत नाही? बरोबर नाही का? कारण मेन म्हणजे कसं आहे, महाराष्ट्रातली जनता रडत आहे आणि त्यांचा पक्ष हा एकीकरण करत होता, एकत्र येत होता. तरीही शरद पवार साहेब आवाज का उठवत नाही? काय वाटतं तुम्हाला? शरद पवार साहेब चुप काय आहे? रोहित पवार साहेब सगळी एकटे जडणघडण करत आहे. त्यांचा घात झाला की अपघात झाला सगळी पत्रकार परिषद घेत आहे. ते असे व्यक्तिमत्व आहे रोहित पवार साहेब की ते माणूस एकटा म्हणजे रणनीतीमध्ये उतरलेला आहे. त्यांना सपोर्ट करणारे तर पाहिजे ना तुम्ही. माझा हात जोडून एकच विनंती आहे की शरद पवार साहेबांना का आपण त्यांना सपोर्ट करा आणि जो कोणी अजितदादाचा घात झाला की अपघात झाला हे जनतेपर्यंत गुड रहस्य आणा, हे माझं मत आहे. तुम्हाला काय वाटते? का शरद पवार साहेब ऑब्जेक्शन का उचलत नाही? काय वाटते तुम्हाला? काय वाटते तुम्हाला? शरद पवार साहेब ऑब्जेक्शन का उचलत नाही? काय वाटते तुम्हाला? वाटते का दाल में कुछ काला है? तर नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मनात काय आहे नक्की कमेंट झालं पाहिजे. जय भीम, जय शिवराय.
जय संविधान.